आपल्या सर्वांना, सर्व पुणेकरांना माहिती आहे की काल पुणे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस हा संपूर्ण पुणे शहरामध्ये झाल्यानंतर निश्चितच पुणेकरांची काल त्या पावसामुळं संपूर्ण रस्त्यामध्ये आणि रस्त्यांवर नदीचं स्वरूप आल्यामुळे सर्व पुणेकरांना जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी जावं लागलं। ह्याला जबाबदार कोण? आपल्याला सर्वांना माहिती की पुण्यामध्ये पुणेकरांना काल फक्त 1 तास संपूर्ण पुणे शहरामध्ये पाऊस झाल्यानंतर पुणे शहराची जी अवस्था झाली ती अतिशय या ठिकाणी आजीवानी झालेली आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती की हवामान खात्याने संपूर्ण पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये अलर्ट जाहीर केलं होतं की 3 दिवस संपूर्ण पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे। हे माहिती असून सुद्धा त्या ठिकाणी प्रशासनाने कुठलीही त्या ठिकाणी जबाबदारी न स्वीकारता कुठल्याही आपत्कालीन व्यवस्था त्या ठिकाणी लावल्या नसल्यामुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये सगळ्या रस्त्यांवर नदीचे स्वरूप आलं, डबके साठले आणि त्यामध्ये पुणेकरांना आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी वाट काढावी लागली। ह्याला कारण काय? कोण ह्याला जबाबदार? आपल्याला सर्वांना माहिती की अनेक वेळा जीबी मध्ये आम्ही नगरसेवक असताना अनेक वेळा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले होते की पूर्वीचे जे नैसर्गिक नाले होते ते नैसर्गिक नाले जवळजवळ संपूर्ण नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळे, कारण त्या नैसर्गिक नाल्यांमुळे छोटे नाल्यांमुळे ते संपूर्ण पाणी तिथल्या वड्यांना आणि नदीला जात असल्यामुळे ते पाणी त्यावेळी वाट काढून देत होते। परंतु संपूर्ण पुणे शहरातले बहुतेक नैसर्गिक नाले या ठिकाणी बंद झाल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवर पाणी साठतंय। त्याचबरोबर स्टॉर्म वॉटरची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे त्याच ठिकाणी संपूर्ण शहरातली ड्रेनेज लाईन ही व्यवस्थित नसल्यामुळे तीही ड्रेनेज लाईन मोठ्या प्रमाणामध्ये चोकअप झालेली आहे। त्याचबरोबर स्टॉर्म वॉटरच्या लाईन त्या ठिकाणी नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईन नसल्यामुळे त्या ठिकाणी लाईनी चोकअप झाल्यामुळे त्याला संपूर्ण जबाबदार ह्या ठिकाणी प्रशासन असल्यामुळे प्रशासनाने तशी व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे होती, परंतु ती व्यवस्था केली गेली नाही। आपल्याला माहिती आहे की गेल्या 3 वर्षापासून पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी पाऊस आल्यानंतर अनेक ठिकाणी पूर येत असतो। अनेक घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये हे पाणी जात असतं। त्याला कारणीभूत कोण आहे आणि कशासाठी होतंय? दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यापूर्वी आपण मोठे टेंडर या ठिकाणी नाले साफसफाईचे असतात, वेगवेगळ्या मशीनी आपण नाले साफसफाई करत असतो। त्याला कोट्यवधीचं बजेट दरवर्षी या ठिकाणी संपूर्ण पुणे शहरातल्या नाले साफसफाईला पकडलं जातं। त्याचबरोबर ड्रेनेज विषयीची कामं असतील, ड्रेनेज विषयीची साफसफाईची कामं असतील, ह्यालाही कोट्यवधी रुपयाची या ठिकाणी निधी या ठिकाणी पकडला जातो। दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टींसाठी जर निधी पकडला जात असतो असून सुद्धा हे संपूर्ण पुणे शहराच्या मोठ्या प्रमाणामध्ये हे साफसफाईला टेंडर काढून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांना काल जीव धोक्यात घालून या ठिकाणी आपल्याला रस्त्यांवर बघायला मिळाले। त्याचबरोबर आपण बघत असाल की काही मागची बिलं नाले साफसफाईची अजून पेंडिंग असून सुद्धा संपूर्ण पुणे शहरात पावसाळ्यापूर्वी जी काही कामं करायच्यात तीही पुणे शहरातले सर्व ज्या भागातले प्रशासकीय अधिकारी असतात त्यांनी ती लवकरात लवकर हे पुणे शहरातली कामं आपण चालू केली पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहिती की पुणे शहरामध्ये पाऊस झाल्यानंतर
आता कुठं कुठं पाणी साठते, कुठल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नदीचं स्वरूप येते. अशा ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी उपाययोजना करून त्या ठिकाणी स्पॉट लावून त्या ठिकाणी आपले त्या भागातले प्रशासकीय अधिकारी असतील, HOD असन, त्यांना सांगून ते ताबडतोब तिथल्या तात्पुरते का होईना ती कामं त्या ठिकाणी चालू केली पाहिजे. आपण बघत असतान की आपत्काली व्यवस्था सुद्धा काल कुठेही नव्हती. कुठल्याही ठिकाणी त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी लवकर पोहोचले नाही. त्यामुळे अनेक घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलं गेलं. अनेक सोसायट्यांमध्ये, अनेक स्लम मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितच आमच्या या पुणेकरांना मोठा त्या ठिकाणी तोटा त्या ठिकाणी झालेला आहे. याला निश्चितच जबाबदार कोण आहे हे जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि लवकरात लवकर हे सगळ्या उपाययोजना लवकरात लवकर त्या ठिकाणच्या उपाययोजना तातडीने पावसाळ्यापूर्वी हे सगळी कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि निश्चितच पुणेकरांना एक चांगलं वाटण, हेवा वाटण असं संपूर्ण परिसर या ड्रेनेजचे लाईन बदलले पाहिजे. स्टॉर्म वॉटरच्या लाईन ज्या ज्या ठिकाणी चोकअप होते त्या ठिकाणी बदलल्या पाहिजे. नव्याने जे समाविष्ट झालेली गाव आहे त्या गावांमध्ये ते नैसर्गिक नाले आहे तसे त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. बिल्डरच्या फायद्यासाठी कुठलेही नैसर्गिक नाले या ठिकाणी आपण बंद करू नये. आमची पुणे शहरा शिवसेनेच्या वतीने सर्व महापालिकेचे आयुक्त असन, संबंधित अतिरिक्त आयुक्त असन, संबंधित अधिकारी असन, त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर पुणे शहराची हे जे काही पावसामुळे जे काही आमच्या पुणेकरांना त्रास होतोय ते त्रास लवकरात लवकर ह्या सर्व भागातल्या पाहणी करून त्या काम लवकरात लवकर चालू करावा. अन्यथा आम्ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आपल्या सर्वांना आपल्या दालनामध्ये जेवढं पाणी रस्त्यावर साठतं तेवढंच पाणी आम्ही तुमच्या दालनात आणून ते पाणी ओतू. त्याला जसं आमच्या पुणेकरांना त्रास होतोय तसा तुम्हाला पाणी वाचल्यानंतर कसा त्रास होतोय हेही आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये त्या ठिकाणी येऊन ते आंदोलन करू. आम्हाला अजून एक सांगायचं होतं की आमचा हा प्रभाग क्रमांक 41 हा पूर्वी हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयात होता, परंतु काही कारणास्तव हा प्रभाग क्रमांक 41 हा कोंढवा कात्रजला जोडल्यामुळे काल ज्या पावसामुळे संपूर्ण या प्रभाग क्रमांक 41 मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटी असतील, घरांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं. अनेक नाल्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नदीचं स्वरूप या ठिकाणी आलं होतं. अनेक चेंबर असतील, त्याचबरोबर स्टॉर्म चोकअप झाल्यानंतर कुठलीही आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध नव्हती. इथून आम्ही कोंढवा कात्रजचा अधिकारी कधी येणार, कधी काम करणार. पूर्वी जे आमचं हडपसर मुंडवा कार्यालय होतं मी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना आणि महापौरांना विनंती करेन की आमचं हे जे प्रभाग क्रमांक 41 हा हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयात असू द्या, कारण त्यांना संपूर्ण या प्रभागाची तिथल्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे इथल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी पोचू शकतात. परंतु अशा काही घटना घडल्यानंतर आपली व्यवस्था लवकर इथं आमच्या प्रभागामध्ये पोचू शकत नाही. म्हणून आमचा जो पूर्वीप्रमाणे हडपसर मुंडवा कार्यालय होता त्याच कार्यालयाला आमचा हा प्रभाग क्रमांक 41 जोडावा, कारण नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो. म्हणून हे सगळं उपाययोजना आपण पुणे महानगरपालिकेने आयुक्त असन, संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हे सर्व कामं तातडीने या ठिकाणी चालू करावी. आम्ही 2-3 दिवसापूर्वी संपूर्ण पुणे शहराची पावसाळ्यापूर्वीची किती कामं होणार आहे, त्याला किती निधी आलेला आहे, त्याचबरोबर पावसाळ्यानंतर अनेक प्रभागामध्ये किती निधी या ठिकाणी ड्रेनेज विषय असन, साफसफाई विषय असन पडलेला आहे. आम्ही 2-3 दिवसापूर्वीच ही संपूर्ण माहिती मागवलेली आहे. निश्चितच त्याच्यामध्ये काय येते ते आल्यानंतर निश्चितच पुन्हा एकदा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून ह्या ठिकाणी संपूर्ण पुणेकरांना माहिती त्या ठिकाणी सांगू. निश्चितच काल झालेल्या पावसामुळे
ते आमच्या पुणेकरांना त्रास झाला, त्यामुळं खूप या ठिकाणी परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळे निश्चितच पुणेकरांचा विचार करून आपण लवकरात लवकर पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी ही कामं तातडीने त्या ठिकाणी चालू करावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.